नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, कालच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघितलं की कला ही घर सोडून निघून गेलेली आहे, कारण अद्वैतला तिच्याकडनं डिवोर्सच हवाय. त्यामुळे कला आता हतबल झालेली आहे आणि शेवटी ती आता निघून गेलेली आहे. परंतु चांदेकरांना त्याचा काही फरक पडलेला नाहीये, आबांना आणि रजनीला सोडता. तर चांदेकरांना थोड्या दिवसाने एक गुड न्यूज सुद्धा भेटली आहे आणि गुड न्यूज अशी आहे की चांदेकर ज्वेलर्स हे महाराष्ट्रातले नंबर 1 ज्वेलर्स म्हणून सिलेक्ट झालेत आणि या गोष्टीचा सगळ्यांना खूपच आनंद झालाय. कलाला मात्र ही बातमी समजलेली नाहीये. अद्वैतला काहीही करून आता चांदेकर ज्वेलर्सचं नाव हे फक्त महाराष्ट्रात नाही, भारतात नाही तर जगामध्ये गाजवायचंय. म्हणूनच आता अद्वैत त्यासाठी प्रयत्न करतोय, कारण महाराष्ट्रातले नंबर 1 ज्वेलर म्हणून आता ते संबोधले तर जाणारच असतात. परंतु सोबतच हाच एक पॉइंट आहे की आता चांदेकर ज्वेलर्स हा बिझनेस तो पटकन ग्रो करू शकतो आणि मग त्यासाठी अद्वैतने आता एक मोठं भव्य प्रदर्शन भरवलेलं असतं आणि चांदेकर ज्वेलर्सचे ज्या काही डिझाईन्स आहे, जे काही दागिने आहे, त्या दागिन्यांचं हे प्रदर्शन असतं. त्यासाठी स्वतः लक्ष देऊन त्याने तो सगळा सेट तयार केलेला असतो जिथे त्याला प्रदर्शन भरवायचं असतं. तिथली बारीक सारीक गोष्ट सुद्धा अगदी त्याच्या आवडीने त्याने सजवलेली असते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष दिलेलं असतं. पण चांदेकर ज्वेलर्सचं आता नाव होणार आणि ते नाव फक्त अद्वैतमुळे होणार. अद्वैतची भरभराट रोहिणी, नैना आणि राहुल यांना काही देखवत नसते. ही करून अद्वैतचे पाय खेचायचे आणि अद्वैतला खाली पाडायचं, एवढं एकमेव ध्येय त्या तिघांचं असतं आणि त्यानुसार ते प्लॅनिंग करतात. तर राहुलने आता प्लॅन केलेला असतो की अद्वैतने जो काही सेट उभारलाय, म्हणजे ज्वेलर्सचं जे एक्झिबिशन भरवायचं आहे, ज्वेलरीचं जे प्रदर्शन भरवायचं आहे, तिथे त्याने जो सेट उभा केलाय तो सेट आता जाळून टाकायचा, जेणेकरून अद्वैतला ऐनवेळी काहीच करता येणार नाही. कारण आता एक्झिबिशनला फक्त आणि फक्त 2 दिवस उरलेले असतात आणि त्याच्या आधीच आता राहुल तो सगळा सेट जाळून टाकतो. त्यामुळे अद्वैतला खूप नुकसान होतं. अद्वैत जेव्हा तो सेट जळताना बघत असतो तेव्हा मात्र त्याला फार वाईट वाटत असतो, कारण त्याने खूप पैसा ह्याच्यामध्ये लावलेला असतो. खूप साऱ्या लोकांना त्याने इथपर्यंत बोलवलेलं असतं, तेही स्वखर्चाने. महाराष्ट्रातलेच नाही तर भारतातले आणि फॉरेनचे लोक जे क्लायंट आहेत त्यांचे, ते सुद्धा या एक्झिबिशनला भेट देणार असतात, प्रदर्शनला भेट देणार असतात आणि यामुळे चांदेकरांचा बिझनेस 2 पटीने वाढणार असतो. अद्वैतने ही मोठी रिस्क घेतलेली असते, परंतु ऐनवेळी सेट जळताना बघून त्याला मात्र खूप वाईट वाटतं. अद्वैत तर पूर्णपणे खचून गेलेला असतो. या परिस्थितीत काय करावं त्याला काहीही कळत नसतं. मीडियाने अद्वैतला घेरलेलं असतं आणि मीडिया अद्वैतला विचारत असते की सर, आता तुम्ही काय करणार आहात, कारण तुमचा सेट आम्ही जळताना बघतोय. आता सेट तुमचा जळालाय आणि तुम्ही तर इन्व्हिटेशन सगळ्यांना पाठवले, ते भारताबाहेर सुद्धा इन्व्हिटेशन्स तुम्ही पाठवले आहेत. सगळे लोक त्यांचे शेड्यूल विसरून तुमच्याकडे येणार आहेत. आता जेव्हा त्यांना ही बातमी कळेल तेव्हा तुम्हाला काय वाटेल, आणि तसंही तुम्हाला त्यांचा एवढा वेळ घेणं परवडेल का? एवढे मोठमोठे बिझनेसमॅन इथं भेट देणार होते, परंतु आता हा जळता सेट बघून एवढं कळतंय की कुठल्याही प्रकारचे एक्झिबिशन होणं इथं कठीण आहे. यावर तुमचं काय म्हणणं आहे? अद्वैत मात्र त्यावेळी मीडियाला कुठल्याही प्रकारचं उत्तर देत नाही, कारण तो स्वतः खूप मोठ्या गोंधळात असतो. हा प्रश्न कसा सोडवायचा हा त्याच्यापुढे मोठा प्रश्न असतो. त्यानंतर अद्वैत घरी गेलेला असतो. राहुलही त्याच्यासोबत जातो. राहुल मुद्दाम अद्वैतला सहानुभूती देत असतो की दादा, अरे तू काळजी करू नकोस, सगळ्या गोष्टी ठीक होईल, आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करूयात ना. परंतु अद्वैत म्हणतो की नाही राहुल, आता जळून सगळं खाक झालंय, आता आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये, कारण 2च दिवसामध्ये आपल्याला सगळं ते ज्वेलरीचं एक्झिबिशन भरवायचं होतं आणि आपण सेट उभा करायलाच 10 दिवस लावलेत आणि आता 2 दिवसामध्ये सेट उभा होणं शक्य नाहीये आणि त्यामुळे आपल्याला आता एक्झिबिशन करता येणार नाही. आपल्याला काहीही करून आता सगळ्यांची माफी मागावी लागेल आणि हे जे प्रदर्शन आपण आयोजित केलं आहे ते रद्द करावं लागेल. सरोज म्हणते की अरे अद्वैत, पण यामुळे आपल्याला खूप मोठा धोका होऊ शकतो. म्हणजे ज्या क्लायंटला, ज्या मोठ्या लोकांना, बिझनेसमॅनला आपण जे ज्वेलरी एक्झिबिशनसाठी बोलवलं आहे, जर त्यांना ऐनवेळी आपण सांगितलं की आमचं ज्वेलरी एक्झिबिशन कॅन्सल झालंय, तर मार्केटमध्ये मात्र आपली चव जाईल. मार्केटमध्ये मात्र सगळे लोक आपल्याला नाव ठेवतील, चांदेकरांचं नाव खालावलं जाईल. चांदेकर एवढीशीही अरेंजमेंट नीट करू शकले नाही अशी छाप आपली मार्केटमध्ये पडेल आणि त्यामुळे आपल्या बिझनेसला खूप मोठा धोका उद्भवू शकतो.
सरोज अद्वैतला सांगत असते. आता अद्वैतकडे काहीच पर्याय नसतो. काय करावं काय नाही काहीही त्याला कळत नसतं. तर अद्वैत विचार करत असतो की परंतु आपल्या सेटला आग लागली तर लागली कशी काय, म्हणजे अशी कशी काय आग लावू शकते. सिक्युरिटी गार्ड तिथे होते आणि बरं ते सिक्युरिटी गार्ड सुद्धा तिथून गायब आहेत. नक्की हा सगळा काय प्रकार आहे. मला असं का वाटतंय की हे कोणीतरी जाणून बुजून केलंय. त्यावेळी राहुल घाबरलेला असतो. राहुलला असं वाटतं की बापरे, जर अद्वैतला कळलं ना या सगळ्या गोष्टी मागे आम्ही आहोत तर मात्र अद्वैत काय आपल्याला सोडणार नाही. परंतु त्यावेळी नैना एक चाल खेळणार असते आणि चांदेकरांच्या घरातल्या बातम्या नक्की काय आहे, चांदेकरांच्या सेटला आग कोणी लावली आहे, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी मीडियावाले तिथे आलेले असतात. परंतु मीडियावाले समोर येत नाही. तर मीडियावाले चोरून मीडियावाले बोलणं ऐकत असतात चांदेकरांच्या घरातलं. घराच्या बाहेर ते उभे असतात आणि दरवाजाच्या बाहेर ते सगळं बोलणं ऐकत असतात की घरात नक्की काय बोलणं चाललंय. अद्वैत त्यावेळी खूप परेशान असतो. हे मीडियावाल्यांना कळलेलं असतं. सेटला आग कोणी लावलीये ही गोष्ट कोणालाही माहीत नसते आणि हीच गोष्ट जाणून घेण्यासाठी चांदेकरांच्या घरातून काही इन्फॉर्मेशन मिळते की काय या एका गोष्टीसाठी मीडियावाले तिथे आलेले असतात. नैना अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, मला काय वाटतं माहिती का, ही आग कोणी लावली असेल. त्यावेळी रोहिणी म्हणते की नैना तुला काय म्हणायचंय, कोणी लावली असेल आग. तर मग नैना म्हणते की हे बघा, सगळेजण एका गोष्टीचा विचार करा. ही सगळी आग जी लावली आहे सेटला ती कलाने लावली आहे. हे ऐकल्यावर सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तर अद्वैत म्हणतो की हे कसं काय शक्य आहे. नैना म्हणते की ऑब्व्हियसली हे शक्य आहे. तसंही चांदेकरांच्या घरात कलाचा खूप अपमान झालाय. कलाचा अपमान करून तिला तिच्या माहेरी पाठवण्यात आलंय. तिच्यावर जे नाही ते आरोप करण्यात आले आणि अशा परिस्थितीमध्ये कलाने जर या सगळ्या गोष्टीचा बदला घेतला असेल तर, म्हणजे कलाला चांदेकरांचा बदला घ्यायचा असेल, चांदेकरांनी तिचा जो अपमान केला आहे त्याचा जर तिला बदला घ्यायचा असेल तर ती मात्र हे करू शकते. आणि कला या गोष्टींमध्ये किती पटाईत आहे, म्हणजे जेव्हा तिच्यावर येतं तेव्हा ती अन्याय सहन करू शकत नाही. ही गोष्ट तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि रागामध्ये तिने ही गोष्ट केली असेल. तर सरोज म्हणते की हो अद्वैत, मलाही असं वाटतं, कारण त्या मुलीवर माझा काही एक विश्वास नाहीये. ती मुलगी अगदी काहीही करू शकते आणि कुठलीही पातळी गाठू शकते. मला तर वाटतंय की त्या मुलीनेच हे सगळं केलं असणार. आता अद्वैत मान्य करत नसतो, कारण अद्वैतला माहीत असतं की कितीही जरी काही झालं तरी सुद्धा खरे हे करू शकणार नाही. अद्वैतचं मत असतं असं. अद्वैतला माहीत असतं की ती माझ्याशी भांडेल, मला बोलेल किंवा तिच्या मनाचं काहीतरी करेल, परंतु ती मात्र एवढी मोठी गोष्ट कधीही करणार नाही. चांदेकरांना हाम मात्र ती कधीही पोचवणार नाही. ही गोष्ट अद्वैतला अगदी व्यवस्थित माहीत असते. परंतु मीडियावाल्यांनी ही गोष्ट ऐकलेली असते की चांदेकरांच्या घरच्यांचा डाऊट हा कलावर आहे, म्हणजे कलाने या सगळ्याला आग लावली आहे असं आता मीडियाला कळलेलं असतं. म्हणजे चांदेकरांच्या घरात जी ओव्हरऑल चर्चा झालेली असते ती चर्चा त्यांनी ऐकलेली असते आणि यातून ते अर्धवट घेऊन पळणार असतात. आता दुसऱ्या दिवशी डायरेक्टली टीव्हीला बातम्या येतात. दुसऱ्या दिवशी डायरेक्टली टीव्हीला बातम्या अशा यायला सुरुवात होते की जे काही चांदेकर प्रदर्शनचा सेट होता तो सेट कला चांदेकर यांनी जाळलेला आहे. कारण असं आहे की कला चांदेकर यांना घरातून वागणूक नीट भेटत नव्हती आणि त्यासाठी त्यांनी हे सगळं केलंय अशी काहीतरी बातमी आता मीडियावाल्यांनी पसरवलेली असते. कला चांदेकर यांनी सेटला आग लावली आहे असं त्यांच्या घरच्यांचं म्हणणं आहे. अशी बातमी आता मार्केटमध्ये पसरलेली असते, सगळ्यांपर्यंत पसरलेली असते. तर अद्वैत विचार करतो की ही बातमी लीक कशी काय झाली. सगळ्यांनाच मोठा प्रश्न पडलेला असतो. परंतु मीडियावाल्यांनी मात्र लपून ती बातमी काढलेली असते. ही गोष्ट कोणालाही माहीत नसते. अद्वैतच्या डोक्यात सारखीच चिंचिन सुरू असते की आता ही परिस्थिती बदलवायची तर बदलवायची कशी, काय करावं की आपण पुन्हा एकदा पहिल्यासारखं करू शकतो. अद्वैत समोर आता इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झालेली असते. कारण एक्झिबिशन कॅन्सल करावं तर मार्केटमध्ये नाव खराब होईल आणि दुसरीकडे पाहिलं तर एक्झिबिशन पूर्ण करण्यासाठी, सेट उभारण्यासाठी त्याच्याकडे टाइमच नसतो. ते फक्त आणि फक्त 2 दिवस असतात. तर त्या 2 दिवसामध्ये सेट उभा कसा करायचा हा त्याच्यासमोर प्रश्न असतो. मग आता या सगळ्यामध्ये काय करावं हे त्याला कळत नाही आणि अचानक त्याला कलाची जाणीव होते. अचानक त्याला कला आठवते. त्याला माहित असतं की खरे डिझायनिंगमध्ये, डेकोरेशन्समध्ये आणि सजावटीमध्ये किती जास्त माहीर आहे ते. कलातला एक गुण त्याला चांगलाच माहीत असतो आणि कलामध्ये ते स्किल आहे. म्हणजे कलाने अक्षरशः रात्र जागून तिने त्या डिझाईन्स पूर्ण केलेल्या आहेत. ही गोष्ट अद्वैतने स्वतः बघितलेलं असतं
आणि कला डिझाईन्स नाही तर डेकोरेशन सुद्धा उत्तम बनवते. तिला या गोष्टीची आवड सुद्धा आहे आणि आता या कमी वेळात, एवढ्या कमी वेळात तिच्याशिवाय मला दुसरं कोणीही डिझाईन्स बनवून देणार नाही, कोणीही मला इतक्या कमी वेळात डेकोरेशन करून देणार नाही, मला इतक्या कमी वेळात कोणी सेट उभा करून देणार नाही, हे अद्वैतला चांगलंच माहीत असतं. आणि ज्यावेळी अद्वैत आणि नैनाचं लग्न ठरलं होतं, ज्या मंडपात त्यांचं लग्न होणार होतं, त्याचं डेकोरेशन, त्याचा सेट सुद्धा कलानेच उभा केला होता. ही गोष्ट सुद्धा अद्वैतला आठवते आणि मग अद्वैत म्हणतो की हे काम फक्त कलाच करू शकते आणि कलाच मला याबद्दल काहीतरी गाईड करू शकते, कलाच मला यासाठी मदत करू शकते. आणि मग असं म्हणून मग अद्वैत आता खरेंच्या घरी गेलेला असतो. त्यावेळी कलाला मात्र अद्वैतचा राग आलेला असतो, कारण कलाने मीडियाची ती बातमी ऐकलेली असते. त्यामध्ये असं आलेलं असतं की चांदेकरांच्या मते, चांदेकर फॅमिलीच्या मते जी काही सेटला आग लागली आहे ती आग कला खरे यांच्यामुळे लागलेली आहे आणि त्यांनीच हे सगळं केलंय आणि त्यांनी बदला घेतलाय या सगळ्या गोष्टीचा. अशी ती न्यूज आता मीडियाने पसरवलेली असते आणि ती न्यूज कलाच्या कानावर आलेली असते. जेव्हा ती अद्वैतला बघते तेव्हा अद्वैतचा तिला खूप राग येतो. अद्वैत तिच्याकडे बघत असतो. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, आता कशासाठी आलायस रे इथे? जेवढी माझी बदनामी केली तेवढी काय कमी आहे का? अरे तुला वाटलंच कसं? म्हणजे जे चांदेकर खरंच एवढे कृतज्ञ झालेत का की त्यांना आता माणसातला फरक सुद्धा कळत नाहीये? या सगळ्या गोष्टीचा संबंध तुम्ही इथे जोडला. मी तुमच्या सेटला आग लावू शकते असं कसं काय वाटलं रे तुम्हाला? तर अद्वैत म्हणतो की खरे तो एक खूप मोठा गैरसमज आहे. आम्हाला माहित नाहीये ही बातमी कशी काय लीक झालीये, परंतु मला पूर्ण विश्वास आहे की तू असं काहीही केलेलं नाहीये आणि तू असं कधीही काहीही करणार नाहीये. तर कला म्हणते की तू म्हणून काय उपयोग आहे? आज माझी सगळीकडे जी बदनामी होतीये त्याला कोण कारणीभूत आहे? अद्वैत म्हणतो की मला मान्य आहे जे काही मीडियामध्ये पसरलंय ते फार चुकीचं पसरलंय, त्यासाठी मी तुझी माफी मागतो. तर कला म्हणते की जाऊ देत ना, आता तसंही मला त्या घराशी काही घेणं देणं राहिलेलं नाहीये. का त्या घरातल्यांचा एवढा विचार करू आणि मी का त्या न्यूजचा एवढा विचार करू जर मी काही केलंच नाहीये तर? कला बिंदास्त असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की खरे मला तुझी एक हेल्प हवी आहे. तर कला म्हणते की तुला आणि माझी हेल्प? बापरे, मी काहीतरी वेगळं ऐकलं का चांदेकर? तुला आणि माझी हेल्प लागू शकते म्हणजे मी असा कधी विचारच करू शकत नाही. आणि एवढ्या शांततेत तू मला हेल्प मागतोय, ते पण एवढंसं तोंड करून, म्हणजे मला खरंच तुझ्यावर विश्वास नाही बसत. अद्वैत म्हणतो की खरे मला तुझी गरज आहे, मला तुझ्याकडनं एक हेल्प हवी आहे. अगं जे काही चांदेकर ज्वेलर्सने डेकोरेशन केलं होतं, जो सेट उभा केला होता एक्झिबिशनसाठी, त्या सेटला आग लागली आहे. तो सेट जळून खाक झालाय. आता मात्र आमच्याकडे फक्त आणि फक्त 2 दिवस आहे. 2 दिवसामध्ये आम्हाला सेट उभा करायचा आहे, प्लस त्याच्यामध्ये काही गोष्टी ॲड करायच्या आहेत. आमच्याकडे थीमही रेडी नाही आहे आणि जी थीम आम्ही आधी सुचवली होती, जे डेकोरेशन आम्ही केलं होतं त्यानुसार करायला गेलं तर मात्र 10 दिवस तर कमीत कमी लागतीलच. मी सगळं काही करून घेतलं होतं, परंतु अचानक त्या सेटला आग लागल्यामुळे आता मात्र मी काहीच करू शकत नाही. मी आता पूर्णपणे हतबल झालोय. मला या सिच्युएशनवर काहीच मार्ग सापडत नाहीये. तर कला अद्वैतला म्हणते की चांदेकर तू एवढा निराश होऊ नको. ठीक आहे, तुला गरज आहे ना माझी? तुला जेव्हा माझी गरज असेल ना तेव्हा मी मात्र कायम तुझ्या गरजेसाठी तत्पर असेल. तुझी गरज मी पूर्ण करून देईल आणि तू अजिबात टेन्शन घेऊ नको. जे काही सेटचं काम आहे ना ते मी करेल, त्यासाठी मी तुला मदत करेल. तर अद्वैत तिच्याकडे मदत मागण्याच्या आतच, काय मदत हवी आहे हे मागण्याच्या आतच कलाने अद्वैतला सांगितलेलं असतं की मी तुला मदत करीन. त्यातून कलाचा एक चांगुलपणा अद्वैतला दिसत असतो. ती आपल्याला मदत करायला किती लगेच रेडी झाले आणि या परिस्थितीमध्ये कलाने माझी साथ दिली म्हणून अद्वैत जरा खुश झालेला असतो. त्याला बरं वाटतं आणि कलाबद्दलचे पॉझिटिव्ह पॉइंट्स आता त्याच्याकडे आलेले असतात. कला कोणाचं नुकसान तर कधी करू शकत नाही, परंतु कोणाला मदत करायला मात्र ती मागे पुढे बघत नाही. मग कला आता काजलला देखील मदतीला सोबत घेते. सगळेजण पुन्हा एकदा सेट उभारण्याचं ठरवतात. सोहम सुद्धा मदतीला असतो, सोबतच चांदेकरांचे एम्प्लॉई सुद्धा असतात. सगळे मिळून दिवस रात्र मेहनत करत असतात. अद्वैत तर नुसता चिडचिड करत असतो, कारण अद्वैतला असं वाटत असतं की हे अशक्य आहे, हे तर काम पूर्णच होऊ शकत नाही. आपल्याकडे फक्त 2 दिवस आहे, 2 दिवसात हे सगळं काम करणं कसं काय शक्य आहे? खरे फक्त भंपकगिरी करते आणि म्हणते की काम होईल होईल होईल, परंतु अशक्य आहे हे काम होणं. आणि अद्वैत नुसती चिडचिड करत असतो, नुसतं याला त्याला बोलत असतो
तर कला त्याला म्हणत असते की चांदेकर तू प्लीज एका खुर्चीवर बसून घे, आम्ही जे काही करतोय ना ते फक्त तू ऑब्झर्व कर, अजिबात काही बोलू नकोस. परंतु अद्वैत ऐकतच नसतो. अद्वैत म्हणत असतो की नाही खरे, हे होऊ शकत नाही, मला तर हे शक्यच वाटत नाही, हे शक्यच नाही आहे खरे, मला फार भीती वाटते, असं अद्वैतचं चालू असतं. मग शेवटी आता अद्वैतचं तोंड बंद करण्यासाठी कलाने एक काम केलेलं असतं. कला आता अद्वैतला डायरेक्ट खुर्चीला बांधून ठेवते आणि त्याच्या तोंडावर देखील पट्टी मारून देते, जेणेकरून अद्वैत काही बोलणारच नाही, हालचालच करणार नाही, फक्त आणि फक्त शांतपणे बघत राहील, जे काही होतंय ते शांतपणे बघत राहील. आणि कलाने सगळी सूत्र हातामध्ये घेतलेली असतात आणि कला स्वतः आता काम करत असते. आता सगळ्या एम्प्लॉईकडनं काम करून घेत असते. कुठली गोष्ट कुठे लागणार आहे, काय कुठे लावायचं आहे, कुठला पीस कुठे ठेवायचा आहे, हे सगळं कलाने डिसाईड केलेलं असतं. आणि त्यानुसार कलाने एक महाराष्ट्रीयन थीम तयार केलेली असते. पूर्ण सेट हा एक महाराष्ट्रीयन थीमवर असतो. म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या काही गोष्टी आहेत, महाराष्ट्राची जी वैशिष्ट्य आहे ती सगळी वैशिष्ट्य तिने त्या सेटमध्ये रेखाटलेली असतात. म्हणजे काय तर महाराष्ट्राची नथ. सेटमध्ये बऱ्याच अशा आकर्षक गोष्टी असतात, त्या म्हणजेच महाराष्ट्राची नथ. त्यानंतर महाराष्ट्रातले जे काही लोकप्रिय दागिने आहेत, जे काही पारंपरिक दागिने आहे, म्हणजेच पुतळ्या, बोरहाळ, बुगडी, बोरमाळ, बुगडी, दाणी, असे जे काही पारंपरिक गोष्टी ज्या असतात, पारंपरिक जे दागिने असतात, त्या सगळे दागिने आता कलाने एका भिंतीवर रेखाटलेले असतात. त्याची एक वेगळी थीम तिने तयार केलेली असते. महाराष्ट्रातले अजून जे काही वैशिष्ट्य असतात, म्हणजे वेशभूषेच्या बद्दल असेल, ती वेशभूषा सुद्धा तिने रेखाटलेली असते. म्हणजे जे की नऊवारी साडी असेल ते सुद्धा वेशभूषा तिने तिथे रेखाटलेली असते. सोबतच महाराष्ट्रातले जे वैशिष्ट्य आहे, 3.5 शक्तिपीठ आहे, त्या सगळी शक्तिपीठं तिने त्या सेटवर दाखवलेली असतात. अशा प्रकारे महाराष्ट्रातले जे काही चांगले वैशिष्ट्य आहे ते सगळे वैशिष्ट्य तिने त्या सेटवर लिहिलेले असतात. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज देखील असतात. आणि अशा प्रकारे अतिशय उत्तम पद्धतीने तिने तो सेट सजवलेला असतो आणि खूप युनिक पद्धतीने सजवलेला असतो. आणि तिची थीम ही सगळ्यात भारी असते. आणि जी थीम अद्वैतने आधीही रेखाटली नव्हती, तितक्या 10 पटीने जास्त भारी तिने फक्त 2 दिवसात करून दाखवलेलं असतं. आणि अद्वैत तर थक्कच झालेला असतो तो सगळा प्रकार बघून. अद्वैतला असं वाटत असतं की 2 दिवसामध्ये हा सेट उभं होणं अशक्य आहे. परंतु कलाने हे काम फक्त आणि फक्त 1.5 दिवसात पूर्ण करून दाखवलेलं असतं. त्यामुळे अद्वैतला कलावर अगदी विश्वासच होत नसतो. आणि अद्वैत ज्या टेन्शनमध्ये असतो, ज्या गोष्टीचं त्याने एवढं टेन्शन घेतलेलं असतं, ती गोष्ट कलाने अशी चुटकीसरशी सॉल्व केलेली असते. आणि त्यामुळे अद्वैत अगदी थक्क झालेला असतो. आणि जे काही तिने सेट उभा केलेला असतो, त्या सेटवर तिने पूर्ण महाराष्ट्र दाखवलेला असतो. सगळा महाराष्ट्र त्या सेटमध्ये वसलेला असतो. ती थीम अद्वैतला प्रचंड आवडलेली असते. कलाने काहीतरी युनिक डोकं लावलेलं असतं आणि युनिक डोकं लावून तिने ती थीम तयार केलेली असते. त्यामुळे ते सगळं बघून अद्वैत अगदी भारावून गेलेला असतो आणि निशब्द झालेला असतो की हे सगळं कलाने कसं काय केलं. आपण ज्या गोष्टीचं एवढं टेन्शन घेतलं, आपल्याला जितकं टेन्शन आलं होतं त्या गोष्टीचं एवढं आपण टेन्शन घेतलं आणि कलाने मात्र चुटकीसरशी तो प्रॉब्लेम सॉल्व केलाय आपला. जी गोष्ट आधीही जमली नव्हती आपल्याला, इतकी छान जी जमली नव्हती, ती गोष्ट कलाने फक्त 1.5 दिवसामध्ये करून दाखवली आहे. त्यामुळे अद्वैत आता कलावर चांगलाच इम्प्रेस झालेला असतो. आणि अद्वैतला एक गोष्ट कळलेली असते की जिथं मी टेन्शन घेत होतो, जिथे मी ज्या गोष्टीला 10 दिवस लावले आणि मी स्वतःला परफेक्शनिस्ट समजत होतो, ह्या कलाने मात्र 1.5 दिवसामध्ये ती गोष्ट करून दाखवली. म्हणजे खरंच कला किती हुशार आहे ही गोष्ट त्याला समजलेली असते. आणि सोबतच म्हणजे जोडीदारापैकी जेव्हा एखाद्याच्या डोक्यावर टेन्शन असतं, एखाद्याला कसल्या गोष्टीचं टेन्शन असेल, तर दुसरा मात्र ते टेन्शन सॉल्व करत असतो, मार्ग शोधत असतो. आणि त्याच प्रकारे जेव्हा मला प्रॉब्लेम होता, तेव्हा माझ्या प्रॉब्लेममध्ये मला कलाने पूर्णपणे साथ दिली. ही गोष्ट अद्वैतला जाणवलेली असते. सेट आता पूर्णपणे तयार झालेला असतो, परंतु अद्वैत अजूनही कलाला काहीही बोललेला नसतो. कारण त्याला कलाचं कौतुक करण्यामध्ये जरा हिचकिच वाटत असते. आणि म्हणून त्याने कलाचं कौतुक केलेलं नसतं अजून. तर कलालाही अद्वैतच्या कौतुकाची काही अपेक्षा नसते. मीडियावाले पुन्हा एकदा तिथे जमा झालेले असतात आणि मीडियावाले पुन्हा एकदा अद्वैतला तेच प्रश्न विचारू लागतात की आता सेट तर तुमचा तयार झालाय, आता तुम्ही तुमच्या एक्स वाईफला सोडणार आहात का, जिच्यासोबत तुम्ही डिवोर्स घेणार आहात. तुमच्या बायकोने तुमच्या आधीचा सेट जाळलाय, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. मग अद्वैत स्पष्टपणे सांगतो की माझ्या
माझ्या बायकोने कुठल्याही प्रकारचा सेट जाळला नव्हता. चुकीची माहिती ही मीडियाला कळलेली आहे आणि आता माझी बायकोच आहे जिच्यामुळे हा सेट पूर्ण झालेला आहे. आणि हा जो सेट तुम्हाला बघायला मिळतोय हा कला चांदेकर हिनेच केलेला आहे. आता ही गोष्ट जेव्हा मीडियावाल्याला समजते तेव्हा मीडियावाल्यांची तोंड आता बंद झालेली असते. जी बदनामी होत असते ती बदनामी सुद्धा आता बंद झालेली असते आणि सगळ्यांना कळलेलं असतं की कलाने तो सेट जाळलेला नाहीये. परंतु मित्रांनो, आता यापुढील ट्विस्टमध्ये आपण हे सांगणार आहोत की राहुल आता पुन्हा त्या सेटसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यावेळी कला त्याला रंगेहात पकडणार आहे. आणि जेव्हा क्लायंट आणि बाकीचे बिझनेसमॅन जेव्हा सेटवर येतात तेव्हा सेटवर काय धमाल घडते आणि किती कलाचं कौतुक केलं जातंय. अद्वैत कलाची अद्भुत क्रिएटिव्हिटी पाहून थक्क तर झालाच आहे, परंतु अद्वैत आता जगासमोर कलाबद्दल काय सांगणार आहे या सगळ्या गोष्टी आपण उद्याच्या ट्विस्टमध्ये बघणार आहोत. त्यामुळे उद्याचा ट्विस्ट जर तुम्हाला हवा असेल तर पार्ट 3 म्हणून कमेंट करा. उद्या ट्विस्ट अपलोड होईल. जेवढ्या कमेंट्स असतील तेवढ्या लवकर ट्विस्ट एपिसोड अपलोड करण्यात येईल. आणि जर हा तुम्हाला ट्विस्ट एपिसोड आवडला असेल तर नक्की आम्हाला सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.